ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। लोणावळा इथं भुशी धरण परिसरामध्ये रेल्वे विभागाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली। यामध्ये जवळपास 150 छोट्या व्यावसायिकांची दुकानं हटवण्यात आली आहेत आणि या कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीचं संकट ओढावलंय। विशेष म्हणजे पर्यटन हंगामाच्या अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच ही कारवाई झाल्यानं व्यावसायिक हतबल झालेत। त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झालाय। पर्यटकांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या आणि थंड हवेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरामधील राजकारण जे आहे ते सध्या तापलेलं आहे। त्याचं कारण तसंच आहे। लोणावळ्यातील जो प्रसिद्ध भुशी डॅम आहे, या भुशी डॅमच्या ठिकाणचे जे छोटे व्यावसायिकांची दुकानं आहेत, ही दुकानं खरं तर रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येतात आणि रेल्वे विभागाने काल या ठिकाणी अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली सर्व छोटे व्यावसायिकांची दुकानं जी आहेत ती पाडली आहेत। त्याचाच राग या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना आलेला आहे। त्यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जे आहे ते पुकारलेलं आहे। त्याला पाठिंबा म्हणून लोणावळा नगर परिषदेचे सर्व नगरसेवक तसेच नगराध्यक्ष या ठिकाणी बसले आहेत। आपण जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, आज लाक्षणिक उपोषण पुकारलंय? काल आम्ही आमच्या गावातील म्हणजे भुशी गावातील यांची तिथं लहान लहान दुकानं होती, स्टॉल होते, ते काल रेल्वेचं अतिक्रमण विभागाने तोडून टाकले। त्याचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि त्यांना पुनर्स्थापित करून घेण्यासाठी रेल्वेला आम्ही सर्व निवेदन देणार आहोत की तिथं व्यवस्थित भुशी डॅमचं नियोजन करून आणि त्यांना पुनर्स्थापित करावं ही त्यांना विनंती करणार आहोत। आपल्या भुशी धरणाच्या लगत अनेक आमचे भुशी आणि रामनगर मधील जे ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी व्यवसाय करतात। त्या ठिकाणी वडापाव, चहा, मका अशा पद्धतीने त्यांचे स्टॉल लागलेले असतात आणि काल रेल्वे प्रशासनाने अचानक येऊन त्यांच्या सगळ्या दुकानांची आणि त्यांच्या स्टॉलची सगळी अतिक्रमण कारवाईमध्ये त्यांना उद्ध्वस्त केलं। त्यांची दुकानं तोडण्यात आली आणि अनेक अशा आमच्या सगळे जे त्या ठिकाणी जे व्यवसाय करतात त्या कुटुंबांना आज उपासमारीची वेळ आलेली आहे। आज त्यांच्या हाताला रोजगार नाही। लोणावळा शहरातील बहुतांश पर्यटक लोक, बहुतांश जे स्थानिक लोक आहेत ते या पर्यटनावरती आणि पर्यटकावरती आणि पर्यटन क्षेत्रावरती अवलंबून आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, लोणावळा।